श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात श्रीलंका आणि नेपाळमध्ये उद्भवलेल्या आर्थिक समस्यांबाबतची माहिती. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये सध्या अस्थिरता दिसते. पाकिस्तानमध्ये राजकीय पेच प्रसंग निर्माण झालेला असला तरी श्रीलंका आणि नेपाळमध्ये मात्र आर्थिक संकटांचं वादळ घुंगावतंय. श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था कोविडच्या प्रभावामुळे अतिशय डळमळीत झाल्याचं दिसतंय. या दोन्ही देशांमध्ये तात्कालिक समस्या आहे ती म्हणजे त्यांचा व्यवहार तोल ढासळलेला आहे. परकीय चलनाच्या गंगाजळीचा साठा कमी झालेला आहे. परकीय व्यापार, आंतरराष्ट्रीय पर्यटन हे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी आवश्यक भाग. आंतरराष्ट्रीय व्यवहार सुखेनैव चालले तर या देशांची अर्थव्यवस्था सुरळीत सुरू राहू शकेल. श्रीलंका आणि नेपाळच्या दृष्टीनं गंभीर समस्यांचा विचार करण्यासाठी या संदर्भातल्या काही मूलभूत संकल्पनांवर प्रकाश टाकताना अर्थविषयक अभ्यासक शशांक लखोटे म्हणाले, मागील काही दिवसांपासून भारताचे शेजारी राष्ट्रे श्रीलंका आणि नेपाळ या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या आर्थिक समस्या व त्यातून उद्भवलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पना आपण बघणार आहोत. पहिली संकल्पना आहे व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा व्यापार तोल म्हणजे एका वर्षातील देशाच्या आयात वस्तूंची एकूण किंमत आणि देशाच्या निर्यात वस्तूंची एकूण किंमत यांमधील फरक होय. जर निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असेल तर त्याला व्यापार शेष असे म्हणतात. मात्र जर एकूण आयात ही निर्यातीपेक्षा अधिक असेल तर त्याला व्यापार तूट असे म्हटले जाते. पुढची महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे व्यवहार तोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यवहार तोल ही व्यापार तोलापेक्षा एक बृहत अशी संकल्पना आहे किंवा त्याला मॅक्रो कन्सेप्ट आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये वस्तूंच्या व्यापाराव्यतिरिक्त सेवा तसेच इतर कर्ज किंवा देणी या सर्वांचा समावेश होतो. हे एका देशाने इतर सर्व देशांशी केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे मांडलेले एक रेकॉर्ड असते आणि या व्यवहार तोलामध्ये त्या देशाला म्हणजे त्याच्या सरकार व खाजगी व्यक्ती इतर सर्व देशांकडून येणारी सर्व येणी व त्या देशाला द्यावी लागणारी सर्व देणी यांचा समावेश होतो. मगाशी सांगितलं तसं की व्यवहार तोलात वस्तूंशिवाय सेवांच्या देवाणघेवाणीतून तसेच कर्जे व गुंतवणुकीच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या येणी किंवा रिसीट्स आणि देणी किंवा पेमेंट्स यांचा समावेश केला जातो. व्यवहार तोलाची रचना आपण बघूयात. व्यवहार तोलाचे दोन भाग केले जातात. एक असतं चालू खाते किंवा करंट अकाउंट आणि दुसरं असतं भांडवली खाते किंवा कॅपिटल अकाउंट. चालू खात्याचे पुन्हा दोन भाग असतात. एक असतं दृश्य खाते किंवा विजिबल अकाउंट, यालाच व्यापार खाते किंवा व्यापार तोल किंवा बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. आणि दुसरं असतं अदृश्य खाते किंवा इनव्हिजिबल अकाउंट. या अदृश्य खात्यामध्ये पुढील व्यवहारांचा समावेश होतो. एक म्हणजे सेवांची देवाणघेवाण, मग बँकिंग, शिपिंग, शिक्षण या ज्या सेवा आहेत त्यांची देवाणघेवाण. त्याच्यानंतर परकीय कर्जावरील व्याज व गुंतवणूक यांमधून मिळालेले उत्पन्न. त्याच्यानंतर परदेशस्थ भारतीय नागरिकांनी देशात पाठवलेला पैसा किंवा त्याला रेमिटन्सेस असं म्हणतो. आणि नातेवाईक, मित्र यांना दिलेले गिफ्ट्स वगैरे यांचा समावेश अदृश्य खात्यामध्ये होतो. त्याच्यानंतर भांडवली खात्यामध्ये कर्ज व गुंतवणुकीचे व्यवहार मांडले जातात. याच्यात बाह्य मदत किंवा बाह्य वाणिज्यिक कर्जे किंवा त्याला एक्सटर्नल कमर्शियल बॉरिंग्स असं आपण म्हणतो, तसंच अल्पकालीन कर्ज, बँकिंग भांडवल ठेवी किंवा परकीय गुंतवणूक याचा समावेश होतो. परकीय गुंतवणुकीचे पुन्हा दोन भाग पाडता येतात. एक म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ गुंतवणूक. त्याच्याबरोबरच नंतरची महत्त्वाची कन्सेप्ट ही म्हणजे परकीय चलनसाठा किंवा त्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किंवा फॉरेक्स असं म्हटलं जातं. यात देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे किंवा चलनविषयक अधिकार असलेल्या प्राधिकरणाकडे असलेले परकीय चलन म्हणजे त्या देशाचा परकीय चलनसाठा होय. परकीय चलनसाठ्यात पुढील घटक समाविष्ट होतात. सर्वात महत्त्वाचं, मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे भारताच्या बाबतीत RBI असलेले परकीय चलन. त्याच्यानंतर मध्यवर्ती बँकेकडील सोने. त्याच्यानंतर स्पेशल ड्रॉइंग राईट्स किंवा SDR हे एका विशिष्ट देश म्हणजे सदस्य देशाच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एकूण भांडवलातील वाट्याच्या प्रमाणात असतात. आणि चौथं म्हणजे RTP किंवा रिव्हर्स ट्रान्चे पोझिशन किंवा IMF कडील आरक्षित निधी याचा समावेश होतो. यामध्ये IMF मधील असलेल्या भांडवलापैकी पहिल्या 25% जे देशाचं भांडवल असेल त्याच्या 25% या निधीचा समावेश होतो. त्याच्यानंतरच जे बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा फॉरेक्सशी निगडीत दोन महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे
कर्ज प्रमाण किंवा रिझर्व्ह टू डेट रेशो यामध्ये परकीय चलन साठ्यातून एकूण परकीय कर्ज फेडायचे असल्यास ते किती पुरेल यासाठी साठा आणि कर्ज प्रमाण काढलं जातं, त्याला रिझर्व्ह टू डेट रेशो असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इम्पोर्ट कव्हर किंवा आयात आवरण, निर्यात शून्य असल्यास परकीय चलन साठ्यातून किती महिन्यांची आयात करता येईल त्याला आयात आवरण किंवा इम्पोर्ट कव्हर असं म्हटलं जातं. श्रोते हो, गेल्या काही दशकात सगळेच देश एकमेकांशी अत्यंत अर्थपूर्ण रीतीनं जोडले गेलेले आहेत. विशेषतः जागतिकीकरणानंतरच्या काळात एका राष्ट्रात काही समस्या निर्माण झाली तर इतरही राष्ट्रांवर त्याचे परिणाम व्हायचे. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये सुंदोपसुंदी असेल तर आपल्यालाही पर्यटन, अर्थव्यवस्था आणि इतरही क्षेत्रात आपल्याला अडचणी भेडसावतात. आर्थिकदृष्ट्या या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी भारत सरकार या देशांना मदतीचा हात पुढं करत आहेच, परंतु त्याबरोबरच अर्थव्यवस्थेसाठी सर्वंकष विचार करत राहण्याची गरज यातून अधोरेखित होते. अर्थव्यवस्था विविध खांबांवर उभी हवी, त्यात वैविध्य हवं आणि विशेषतः कृषी सुधारणा राबवताना संयम आणि समयसूचकता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असे अनेक धडे या निमित्तानं आपल्याला शिकायला मिळतात. मागील काही महिन्यात कोविडच्या समस्येवर मात करणं या देशातील सरकारांना शक्य झालेलं नाही. श्रीलंकेच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात करकपातीची घोषणा करून स्वतःचंच उत्पन्न कमी केलं. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रासायनिक खतांवर बंदी घालण्यासारखे कठोर उपायही केले. त्यामुळं देशातील मुख्य पीक तांदळाचं उत्पन्न कमी झालं. अर्थव्यवस्थेत महसूल कमी निर्माण झाला. परिणामी श्रीलंका सरकारकडे जीवनावश्यक वस्तू आयात करण्यासाठी सुद्धा परकीय चलन उरलं नाही. नेपाळमध्ये सुद्धा जुलै 2021 पासून परकीय चलनाच्या साठ्यात सातत्यानं घट होते. नेपाळच्या आयातीत सतत वाढ होते, परंतु देशाबाहेरून येणारा पर्यटकांचा ओघ आटलेला आहे. सोयाबीन आणि अशा निर्यातींची संख्या घातली, त्यामुळं नेपाळच्या पर्यटन आणि निर्यातीतून मिळणाऱ्या कमाईत घट झाली आहे. श्रीलंकेप्रमाणेच नेपाळ देशाचा आयात खर्च भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाच्या साठ्यासाठी पर्यटन आणि मर्यादित वस्तूंच्या निर्यातीवर खूप अवलंबून आहे. स्वाभाविक या दोन्ही देशांमध्ये आर्थिक ताण निर्माण झाल्यामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, शेजारील श्रीलंका आणि नेपाळ या देशातील राष्ट्रीय घडामोडी पाहता अर्थव्यवस्थेचं सावट हे आपल्या नजीक येऊन पोचलं असं दिसून येतं. श्रीलंकेमध्ये पुढल्या आर्थिक विवंचनेमुळे प्रसंगी आणीबाणी जाहीर करावी लागली. त्यानंतर आता नेपाळमधील अर्थव्यवस्था रोडावते की काय अशी चिन्ह आहे. नेपाळमध्ये गेल्याच आठवड्यात तेथील मध्यवर्ती बँकेच्या म्हणजे आपल्याकडे असते तशी रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख गव्हर्नरांना हटवण्यात आलं. नेपाळची अर्थव्यवस्था आणि त्यांचं परकीय चलन हे कमालीचं रसा तळाला गेल्यानं तेथील केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. आर्थिक विवंचनेचे हे फटके आपल्या शेजारी राष्ट्रांना बसत असताना भारताविषयी चिंता होणं स्वाभाविक आहे. कारण या शेजारी राष्ट्रांबरोबर भारताचे असलेले व्यापारी आणि पर्यटन स्नेही संबंध, त्या देशातील अशा अर्थविवंचनेमुळे भारताच्या आयात निर्यात धोरणावर विपरीत परिणाम होऊन प्रसंगी देशाच्या परकीय चलनावरही ऱ्हास होऊ शकतो. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आधीच अर्थव्यवस्था सर्वग्रामी दुष्परिणाम साधत असताना भारतासारख्या नजीकच्या राष्ट्रांबद्दल असं होणं हे भारतासाठीही चिंताजनक आहे. त्याचबरोबर व्यापार आणि आयात निर्यात अशा विविध क्षेत्रांसह पर्यटन हे महत्त्वाचं क्षेत्रसुद्धा विपरीत परिणाम करणार आहे. आज आपल्या शेजारी श्रीलंकेच्या देशामार्फत कॉफी, चामडं, वस्त्रोद्योग अशा प्रमुख वस्तूंची देवाणघेवाण भारताबरोबर होते. बांगलादेशप्रमाणे हाही देश भारताच्या तुलनेत लहान असला तरी तो खूप महत्त्वाचा आहे. नेपाळबाबतही वेगळी अशी बाब नाही. नेपाळचे आणि आपले संबंध हे पर्यटनदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या मैत्रीचे राहिलेलेच आहेत. मात्र ते संबंध अधिक विस्ताराने खाली येतील अशी भीती या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. अशा भारताबाजूच्या देशांमधली अर्थव्यवस्था डबघाईला जाताना भारताबाबतही असं काही होऊ
होऊ शकतं का, अशी शंका समाज माध्यमातून व्यक्त झालेलीच आहे. वेळोवेळी पाकिस्तान असू देत किंवा शेजारील अन्य राष्ट्र असू देत, तेथील पेट्रोलचे दर आणि भारतातील पेट्रोलचे दर यांची तुलना नेहमीच केली जाते. अर्थातच शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत येथील खनिज तेल आणि पेट्रोल इंधनाच्या किमती या कमी आहे. भारताच्या महागाईनं 6% टप्पा पार केला असला तरीसुद्धा शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था निश्चितच बळकट अशी म्हणावी लागेल. मात्र त्या राष्ट्रांमधील आर्थिक स्थिती आणि अशी आणीबाणी उद्भवणारी स्थिती येत असेल तर भारताला ही चिंतेची बाब निश्चित म्हणावं लागेल. देशाच्या अर्थकारणाबरोबरच देशाच्या निर्यात, पर्यटन आदी क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम नजीकच्या काळात संभवू शकतो, यात शंकाच नाही. श्रोते हो, श्रीलंका आणि नेपाळला व्यापारासाठी परकीय चलन उपलब्ध नसण्याचा प्रश्न भारताला सुद्धा 1991 भेडसावत होता. रशियाचे तुकडे झाल्यानंतर जग एकध्रुवीय झालं. इराकनं कुवेतमध्ये केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी अमेरिकेनं आपलं सैन्य कुवेतमध्ये उतरवलं. या आखाती युद्धामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरील खनिज तेलाच्या किमती वाढल्या. आखाती देशांकडून भारतीयांकडून पाठवला जाणारा परकीय चलनाच्या स्वरूपातला पैशांचा ओघ हटला. यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळं अनिवासी भारतीयांनी आपल्या आर्थिक ठेवी काढून घेतल्या. त्यामुळं परकीय चलनाची अधिक गरज निर्माण झाली. परंतु भारताकडं मात्र काही दिवस पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा शिल्लक होता. अशा वेळेला सरकारनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळवलं, आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला आणि या आर्थिक संकटाचं रूपांतर संधीमध्ये केलं. आपल्या शेजारील राष्ट्रांना त्यांच्यावरच्या संकटांमधून अशाच संधीची दिशा मिळावी अशीच आपली अपेक्षा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः ही भारताची आध्यात्मिक भूमिका सर्वच राष्ट्रांना लागू व्हावी अशीच सर्वांची इच्छा असेल. आणि याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन उमेश घळसासी.